स्वामी ओम. तुमचं नाव डी या अक्षरापासून सुरू होतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. डी या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं हे लोक खूप प्रेमळ, थोडे रागीट पण संवेदनशील असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचा स्वभाव, त्यांचं करिअर, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्यासाठी शुभ दिशा, शुभ रंग आणि काही खास उपाय याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर डी या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं हे लोक खूप मेहनती, म्हणजे हाडाचे मेहनती असतात. प्रचंड आत्मविश्वास, स्पष्ट वक्ते असतात, जे मनात येईल ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतात. त्यांना कामामध्ये परफेक्ट राहायला आवडतं, म्हणजे परफेक्शनिस्ट असतात. कोणतंही काम असंच करणार नाहीत ते. जास्तीत जास्त परफेक्ट आणि कमीत कमी चुका करायचा प्रयत्न करतात. कोणतीही जबाबदारी स्वीकारायला घाबरत नाही. बेधडक ती स्वीकारतात आणि पूर्ण करतात. हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. आपल्या ध्येयावर फोकस्ड असतात. निर्णय घेण्यामध्ये एकदम पटेल. त्यांना मोकळा विचार करणं, नवीन कल्पनांना अंमलात आणणं या सगळ्या गोष्टी करायला फार आवडतात. कोणाचंही अंधानुकरण करत नाही. म्हणजे कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून लगेच हे ते बघून त्याच्यासारखं सेम करणार असं नाही. यांची युनिक काही स्वतःच्या क्वालिटीज असतात, त्याप्रमाणे हे विचार करतात आणि त्याप्रमाणेच गोष्टी करतात. कोणतीही गोष्ट करताना जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करत नाहीत. यांना एखादी गोष्ट पटली तर ते करताना ते कोणाचाही विचार करत नाहीत. म्हणजे लोक काय म्हणतील वगैरे या भानगडीत पडत नाहीत. आपण बरेचदा नाही का, लोक काय म्हणतील म्हणूनच बरेच लोक मागे राहतात. म्हणजे लोक काय म्हणतील मग ते नको करायला, असं हा विचार करून बरेच लोक आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करत नाहीत किंवा मागे राहतात. पण हे असे नसतात. यांना जर एखादी गोष्ट करायची असेल तर लोकांचा फार विचार करत नाही. प्रामाणिकपणा आणि स्पष्ट बोलणं हा यांचा सगळ्यात मोठा गुण असतो. स्पष्ट बोलण्यामुळे काही वेळा लोकांना हे रुक्ष वाटू शकतात किंवा रूढ वाटू शकतात. पण ते जरी काही स्पष्टपणे बोलले तरी मनामध्ये काही कुठली गोष्ट ठेवत नाही. जे मनात येईल ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. आपलं दुःख कोणालाही कधीही शेअर करणार नाही. आपलं दुःख मनात ठेवून हसत कसं जगायचं हे यांच्याकडून शिकायचं. म्हणजे किती आतून दुःखी असतील तरी यांच्या चेहऱ्यावरती किंवा हे असं तुमच्यासमोर म्हणजे ते रडगाणं गात बसणार नाहीत अजिबात. आपलं दुःख आतमध्ये लपवून ठेवून समोर आनंदाने जगत असतात आयुष्य. यांचं मन अतिशय संवेदनशील, खोल, गुंतागुंतीचं असतं. बाहेरून हे कितीही कडक, कठोर वाटत असतं आपल्याला, म्हणजे बाहेरून हे किती खंबीर, कठोर किंवा कडक वाटले तरी आतून मात्र हे खूप संवेदनशील, सॉफ्ट हार्टेड असतात. यांना कोणी आपलं केलं, म्हणजे यांना कोणी आपलंसं केलं की हे आयुष्यभर त्यांची साथ सोडत नाहीत. आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप गंभीर आणि कोणतंही नातं शेवटपर्यंत निभावणारे असतात. यांना विश्वास, समर्पण या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात नात्यामध्ये. थोडे रागीट असतात पण यांच्या मनात काही नसतं. म्हणजे राग आला की बोलतात भडाभडा, पण मग थोड्या वेळाने मग पुन्हा नॉर्मल असतात. नात्यामध्ये यांना पारदर्शकता हवी असते. फसवाफसवी केलेली यांना आवडत नाही. यांच्या लक्षात आलं की आपल्यावर कोणीतरी फसवाफसवी करतंय तर मग ते थोडेसे नात्यापासून त्या लांब होतात. क्षमाशीलपणा, म्हणजे क्षमाशील आता हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे यांचं. पटकन क्षमा करतात कोणाला. हा खूप मोठा गुणधर्म आहे यांच्यामध्ये. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे बिझनेसमॅन होऊ शकतात, मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात, HR, CEO किंवा अधिकार असलेले पद असतात, मोठे ऑथॉरिटी असलेले पोझिशन्स जिथं असतात तिथं छान काम करू शकतात. प्रशासनामध्ये जाऊ शकतात, कायदा किंवा अध्यापन, टीचिंग फील्डमध्ये जाऊ शकतात. यांचं निर्णय घेण्याचे जे कौशल्य आहे ते यांना कायम लीडर ठेवतं किंवा कायम पुढे ठेवतं. पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. कधी कधी खूप विचार करतात, म्हणजे ओव्हर थिंकर होतात. पण त्यामुळे अर्थातच काय होतं की कमीत कमी चुका होतात त्यांच्याकडून. कारण हे परफेक्शनिस्ट असतात ना, यांना कोणतीही गोष्ट एकदम परफेक्ट करायला आवडते. यश थोडं उशिरा मिळतं पण दीर्घकाळ टिकणार असतं. आता आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर पैशाच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध असतात. खर्चापेक्षा बचत आणि गुंतवणुकीवर जास्त भर असतो यांचा.
यांना काही वेळेला अचानक मोठे धनलाभ होऊ शकतात, म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीमधून किंवा मग जमिनीतून किंवा गुंतवणुकीतून अचानक मोठे धनलाभ होऊ शकतात. यांच्यासाठी शुभ रंग सांगायचं झालं तर पिवळा आणि हिरवा. शुभ अंक 3 आणि 5. शुभ दिवस गुरुवार आणि मंगळवार. आणि यांच्यासाठी शुभ दिशा दक्षिण पश्चिम म्हणजेच साऊथ वेस्ट. तर आता यांनी उपाय काय करायचे, तर दर गुरुवारी मंदिरामध्ये जायचं, काही प्रसाद तुम्हाला तिथं देता आला, फुटाणे वगैरे, तर ते वाटायचे. त्याच्यानंतर घराचं टेरेस क्लीन ठेवायचं. तिथं जर तुम्हाला अनयुज्ड काही सामान असेल वगैरे तर ते सगळं क्लिअर करायचं. म्हणजे आपलं जे टेरेस असतं ते स्वच्छ ठेवायचं. आणि घराची साऊथ वेस्ट डायरेक्शन म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशा ही तुम्ही स्वच्छ नीटनेटकी आणि तिथे तुम्ही जड फर्निचर, जड सामान जर ठेवलं तर त्याचा तुम्हाला तुमच्या स्थैर्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. ती मोकळी आणि हलकी ठेवायची नाही. साऊथ वेस्टमध्ये जड फर्निचर, जड सामान असं काही जड तुम्हाला ठेवता आलं तिथं जडत्व कसं येईल हे बघायचं. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. तर असा हा डी या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.